गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय? येस, आवाज येत असेल तर लिंक शेअर करा. तुमच्या हक्काच्या ग्रुपवर लिंक शेअर करा, तुमचे मित्रपरिवाराच्या ग्रुपवर, आणि लिंक शेअर करा तुमच्या स्टेटसला, व्हॉट्सअप स्टेटसला आणि टेलिग्रामला. येस, ओके. Yes, everything is okay. Let's start. आणि नफ्या तोट्यावरचे प्रश्न आहेत. येस, येत आहे तुमचा आवाज. चला, पहिला प्रश्न तुमच्या समोर आणि पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. एक टेबल 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलची खरेदी किंमत किती? शाबाश, पहिला मान ब्रह्मवाडीकरचा. वारे वा. येस, जेवण झालं. कलुवे की चाचा, शाबाश. अमोल केंद्रे पहिला मानकरी आहे आजचा. प्रसाद, येस. संतोष श्रीरामी कंपनी, वारे वा. प्रवीण श्रीरामे, शिव, वा. कंधारच्या बॅचला घेतलाय का? येस. उत्तर काय आहे बघा. बघा, प्रश्न काय सांगतो की एक टेबल 720 रुपयात काय केल्यामुळे? विकल्यामुळे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या टेबलची विक्री किंमत, विकलेली किंमत 720 आहे. आता पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचाराल की 20% काय आहे भावा? तुम्ही सांगसाल की सर 20% नफा आहे. 20% नफा म्हणजे किती? 1/5. 1/5 म्हणजे याचा अर्थ टक्केवारी सोबत कोण आहे सांगा? नफा. तर याचा अर्थ वरचा भाग असणार आहे नफा. टक्केवारी सोबत कोण आहे? नफा. तर याचा अर्थ वरचा भाग आहे नफा. आणि नफा नेहमी असणार आहे कोणावर? खरेदी किमतीवर. तर मग 5 रुपयाच्या खरेदी किमतीवर नफा किती आहे? 1. तर वस्तू विकणार कितीला आहे? 6 ला. 5 ची वस्तू विकायला कितीला? 6 ला. पण त्यांनी सांगितले की वस्तू 6 ला नसून कितीला विकली? 720 ला. 6 12 72. 72 ही संख्या 6च्या 12 पट आहे. म्हणजे विक्री 12 पट वाढली तर खरेदी पण 12 पट. तर उत्तर आहे तुमचं किती? 600. पर्याय क्रमांक 2. शाबाश. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. येस, आशिष, थँक्यू सो मच. नेक्स्ट, दुसरा प्रश्न. एक कपाट 10,000 रुपयाला खरेदी करून विक्री केले असता 15% तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री किंमत किती? पेपरला आलेले प्रश्न आहे तर मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की ज्या लेवलचं आपलं गणित चालू आहे त्याच्या तुलनेमध्ये पोलीस भरती एकदम सोपी आहे बघा. येस मालक. सर तुमच्याकडे क्लास लावायचे आहेत. येस, बिलकुल 100%. बघा, 15% तोटा झाला. बाबा 15% तोटा म्हणजे किती? 15% तोटा म्हणजे 5 त्रिक 15, 5 20 100. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खरेदी जर समजा 20 रुपये असेल तर त्याच्यावर तोटा होत आहे 3 रुपयाचा. तर वस्तू विकणार कितीला आहे? 85 ला. 17 ला विकणार आहे. वस्तू विकणार आहे 17 रुपयाला. पण बाबा खरेदी 20 नाही ना. खरेदी आहे किती? 10,000. तर 20 ची किंमत 10,000 म्हणजे 20 5 100, 17 5 85 आणि 2 शून्यला 2 शून्य. एक तर तुम्ही असं सॉल्व्ह करा आणि जर नाही वाटलं तुम्हाला तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. 15% तोटा झाला याचा अर्थ ती वस्तू विकल्या गेली किती टक्क्याला? 85%. मग खरेदी किती आहे भावा? खरेदी आहे 10,000. पण या 10,000चे मला यायला पाहिजे होते 100%. पण आले किती टक्के? 85. म्हणजे याचा अर्थ वस्तूची विक्री आहे 8,500 रुपये. क्लिअर? येस, 8,500 रुपये. नेक्स्ट,
पुढं राजू, थँक्यू सो मच. चला प्रश्नाचं उत्तर काय येईल सांगा लवकर. एक वस्तू 1470 रुपयाला विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. हा प्रश्न 2 ठिकाणी आलेला आहे बघा. येस कलुवे की चाचा, थँक्यू सो मच. येस बॅचला 2 दिवस थांबा फक्त, उद्या बॅच लॉन्च करणार आहे आपण. काय सांगितलेलं आहे, एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या किती 1/6 पट नफा होतो. म्हणजे काय सांगितलं बघा, नफा जो आहे तो खरेदीच्या नफा जो आहे तो खरेदीच्या 1/6 पट नफा होतो. म्हणजेच याला तुम्ही असंही म्हणू शकता की 6 रुपयाची खरेदी असेल तर 1 रुपया नफा आहे. मग 6 रुपयाच्या खरेदीवर 1 रुपया नफा आहे, विकायले कितीला 7 ला, बरोबर. 1/6 पट नफा म्हणजे याचा अर्थ खरेदी जर 6 रुपये असेल तर विकायले कितीला 7 ला. पण त्यांनी सांगितलं की वस्तू विकली 1470 ला, वस्तू विकली 1470 ला, म्हणजे 7 दोन्ही 14, 7 एक 7, म्हणजे हे 210 पट आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती 21 × 126 आणि 0, उत्तर आहे 1260. पर्याय क्रमांक 3. शाबाश, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. वारे वा, हे नवस बघा. पर्याय क्रमांक 3 समजलं सर्वांना. खरेदी किमतीच्या 1/6 म्हणजे खरेदी किंमत 6 नफा 1, खरेदी किमतीच्या 1/7 म्हणलं तर खरेदी 7 आणि नफा 1. ओके चलो आगे बढ़ो. नेक्स्ट, 4 टेबलांची विक्रीची किंमत ही 5 टेबलांच्या खरेदीच्या किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात झाला शेकडा नफा अथवा तोटा किती. कंधारची नवीन बॅच उद्यापासून सकाळी चालू होत आहे बघा. येस, उद्या सकाळी 8:30 वाजता, उद्या सकाळी 8:30 वाजता. बॅनर आले, बॅनर ग्रुपवर टाकतो बघा, सगळ्यांनी शेअर करा ते, ठीक आहे. उद्या सकाळी 8:30 वाजता कंधारची बॅच स्टार्ट होणार आहे. येस, मला बघा काय सांगितलंय, 4 टेबल जर समजा खरेदी केली तर 4 टेबल खरेदी करण्यासाठी जेवढा पैसा लागत आहे तेवढाच पैसा 5 टेबलांच्या 4 टेबलांची विक्री किंमत आहे ना, 4 टेबल विकल्यानंतर जेवढा पैसा येतो तेवढाच पैसा 5 टेबल खरेदी केल्यानंतर मिळतो, बरोबर. मग काय असेल, विक्री भागिले खरेदी म्हणजे काय आहे 5/4. विक्री भागिले खरेदी 5/4, म्हणजे याचा अर्थ असा आहे 4 रुपयाची वस्तू 5 ला विकायले म्हणजे 1 चा नफा कोणावर आहे 4 वर, पाहिजे कोणावर 100. उत्तर किती आहे 25%. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. येस, पर्याय क्रमांक 3. अरे 4 टेबलांची विक्री किंमत 5च्या खरेदी, विक्री भागिले खरेदी, उजव्या साईडचा खरेदी डाव्या साईडला भागाकारात, डाव्या साईडचा 4 उजव्या साईडला भागाकारात, 4 रुपयाची वस्तू 5 ला, आन्सर आहे 25%. येस, पुढचा प्रश्न एकदम व्यवस्थित सिंपल स्टेप बाय स्टेप करायचे. 25 प्रश्न आज झाले पाहिजे बघा, ठीक आहे. विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले. वेगवेगळे 2 घड्याळ आहेत आणि ते दोन्ही घड्याळ विकले कितीला 10,900 रुपयांना. तर त्याला त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला असं विचारलेलं आहे. एकदम सिंपल आहे बघा, ठीक आहे. म्हणजे भावने 2 घड्याळ घेतले, पहिलं घड्याळ घेतलं कितीला 6540 ला आणि दुसरं घड्याळ घेतलं कितीला 3460 ला. मग हे दोन्ही पण घड्याळ भावनं घेतले तर दोन्ही पण घड्याळ काय असेल की भावनं विकून टाकले लगेचच्या लगेच, बरोबर.
येस, काय झालेलं आहे बघा, एकूण जे आहे ते 0 6 4 10 5 4 9 1 10 6 3 9 1 10, म्हणजे विकासने जे 2 घड्याळ घेतले त्यांची खरेदी आहे 10,000, बरोबर आहे. आणि त्यानंतर ते दोन्ही घड्याळ विकले कितीला, 10,900 ला. म्हणजे याचा अर्थ भाऊला नफा किती झाला, नफा झाला 900 रुपयाचा. मग तुम्हाला विचारलं की शेकडा नफा किती, तर तुम्ही काय सांगणार, 900 रुपयाचा नफा कोणावर, खरेदी किमतीवर 10,000वर, पाहिजे कोणावर, 100 ला. हे 2 0 2 0, हे 2 0 2 0, उत्तर आहे तुमचं 9% नफा, पर्याय क्रमांक 4. क्लिअर. येस, नेक्स्ट पुढचा प्रश्न. येस राजू, नेक्स्ट प्रश्न, पुढचा प्रश्न. हा, लक्ष द्या. 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या. 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 15,000 रुपयांना विकल्या, तर त्या व्यवहारात एकूण झालेला नफा किती. हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत बघा. येस, काय असेल आन्सर सांगा. तर सांगा, एका गोणीची किंमत 200 रुपये, अशा एकूण घेतल्या किती बाबा, 50 गोण्या घेतल्या, बरोबर आहे. एका गोणीची किंमत 200 रुपये, अशा घेतल्या 50 गोण्या, तर सांगा एकूण तुमची खरेदी किती झाली, 10,000. 10,000च्या गोण्या तुम्ही विकायले कितीला, 15,000ला. 10,000च्या गोण्या तुम्ही विकायले 15,000ला, याचा अर्थ तुम्हाला नफा किती झाला, 5,000. 5,000 रुपयाचा नफा झाला. नेक्स्ट पुढचा प्रश्न. इंद्रजितने एक वस्तू 1,308 रुपयाला विकल्याने शेकडा 9 नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. येस सुमित, $5,000 मारलाय. चला शाबाश, चला होऊ द्या लवकर. नेक्स्ट प्रश्न, पुढे आहे चांगले प्रश्न बघा. नाही, हे पोलीस भरती काहीच नाही बघा, एकदम सिंपल आहे. कुठल्याही प्रकारची याला ताकद लावायची गरज नाहीये. उद्या वाटल्यास नफ्या तोट्याचे पोलीस भरतीचे चांगले प्रश्न उचलूया आपण. इंद्रजितने एक वस्तू 1,308 रुपयाला विकल्याने शेकडा 9 नफा झाला. तर बघा, शेकडा 9 नफा म्हणजे काय असेल की 100 रुपयाच्या वस्तूवर 9 रुपये नफा, म्हणजे खरेदी जर समजा 100 रुपये असेल तर नफा किती होत आहे, 9 रुपये. वस्तू विकणार कितीला, 109 ला. पण त्यांनी काय सांगितलं की वस्तू विकली कितीला, 1,308 ला. म्हणजे हे किती पट आहे सांगा, 12 पट आहे. तर हे पण असणार आहे 12 पट. उत्तर किती आहे तुमचं, 1200 असेल तुमचा आन्सर. ठीक आहे, 12 9 108, अच्छा 10, 12 0 0, 12 1 12 आणि 1 13. तर उत्तर आहे तुमचं किती, 1200. राईट. पुढचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने एक पेन 143 रुपयाला खरेदी केला व 154 रुपयाला विकला, तर त्याचा किती टक्के नफा झाला. एकदम सिंपल प्रश्न आहेत बघा. येस राजू, येस बिलकुल. कालच्या कार्यक्रमाला आलो होतो मी, त्या ठिकाणी सांगितलं रात्री 9 वाजता लेक्चर आहे. थँक्यू सो मच. आग्रहाचं निमंत्रण होतं सगळ्यांनाच. येस शैलेश भाऊ, शाबाश. पुढचं राज,
राजूभाऊ पुढचा प्रश्न. शाबाश. 2 शाबाश. 143 रुपयाची पेन विकले कितीला? 154 ला. म्हणजे नफा किती झाला? नफा झाला 11चा. कोणावर? 143 वर. पाहिजे कोणावर? 100 ला. 11 13 143. 100 भागिले 13. चल भावा लाव दिमाग लावायची गरज नाही. सोपा भागाकार आहे. 13 सत्ती 91 राहिले 9. 13 सन 78 राहिले 12. 13 9 17 तर 7.69% पर्याय क्रमांक किती? 2. पण एवढं सोपं असते पोलीस भरती, काय अवघड नसते बघा. घ्या पुढचा प्रश्न. एका व्यवहारात झालेल्या 7,200 रुपये नफा एबीसी यांनी अनुक्रमे 2.3.4 या प्रमाणात वाटला. तुम्हाला विचारलेला आहे बी चा वाटा किती? नजरेत गार होते प्रश्न. चला लिंक शेअर करा. उद्या आणखी भारी प्रश्न येतील. कारण मी प्रश्न काढलेच नाही. मी समोरच्या पार्टीला सांगितलं की पोलीस भरचे प्रश्न टाकून द्या. असे आणून मला काय माहित. आणि तुम्हाला माहित आहे मी असे प्रश्न घेतच नाही बघा. बरोबर. ए बी सी. ए ला जर 2 रुपये मिळाले भावा तर बी ला किती मिळणार आहेत? 3 रुपये. आणि सी ला किती मिळणार आहेत? 4 रुपये. राईट. त्यानंतर सांगा एकूण तिघांमध्ये वाटणी कितीची व्हायली? 9 रुपयाची. पण वाटणी केली कितीची? 7,200 ची. बरोबर आहे. 9च्या ऐवजी 7,200 म्हणजे किती पट आहे? 8 पट आहे. तुम्हाला विचारलेलं आहे की बी चा वाटा किती? तर बी चा वाटा 8 त्रिक 24 आणि 2 0 2 0 पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं करेक्ट आन्सर. राईट. पुढचा प्रश्न. एक वस्तू 2500 ला विकून जर 25% नफा मिळत असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? एक वस्तू 2500 ला विकून जर 25% नफा होत असेल, 2500 ला विकून. उद्या सकाळी लेक्चर दिसणार नाही हा. लेक्चर डायरेक्ट लाईव्हच असणार आहे. नंतर युट्यूबवर दिसणार नाही. कोणीही लेक्चर सोडू नका. या वर्षी भरतीमध्ये आपल्याला चान्स मारायचा आहे. सर बेसिक घेऊन येस रोज 2 वाजता. नागेश पुले थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विद्यार्थ्यांचं प्रेमच आहे तेवढं कंदारच्या. येस. एक वस्तू 2500 ला विकून 25% नफा मिळते. सांगा 25% नफा. 25% नफा म्हणजे किती? 1/4 म्हणजे 4 ची वस्तू कितीला विकायले? 5 ला. पण त्यांनी सांगितले की 5 ची वस्तू 2500 ला विकली. 5 5 25 5 20 आणि 2 0 2 0 उत्तर किती आहे? 2000. पर्याय क्रमांक 4. 6 रुपयास एक वस्तू विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. चला पुढं. लेक्चर उद्या दिसणार नाहीये आता सांगा लो. नंतर मग सर लेक्चर दिसत नाहीये. जे मेहनत करल त्यांना राज करल बघा. आणि क्लासेस मध्ये राज करणं जास्त काळ टिकत नाहीये. 6 रुपयास वस्तू विकल्यामुळे 6 रुपयाला वस्तू विकल्यामुळे किती रुपयाचा नफा झाला? 2 रुपयाचा नफा झाला. राईट. 6 रुपयाला वस्तू विकल्यामुळे 2 रुपयाचा नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती? सिंपलचा प्रश्न आहे. म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. बरोबर. मला सांगा वस्तू 6 ला विकली म्हणजे तुम्ही दुकानदार आहात आणि तुम्ही ही पेन जी आहे ही पेन तुम्ही 6 ला विकली का? किंवा मी दुकानदार आहे आणि मी ही पेन तुम्हाला 6 ला विकली आणि 6 ला विकल्यामुळे मला लॉस झाला, तोटा झाला. किती झाला तोटा? 2 चा. म्हणजे याचा अर्थ माझा अजून 2 रुपये आले असते तर माझे मला मुद्दल पैसे निघाले असते. म्हणजे याचा अर्थ खरेदी किती आहे सांगा? खरेदी आहे 8 रुपये.
बरोबर ना. 6 रुपयाच वस्तू विकल्यामुळे 2 रुपये तोटा, सॉरी 2 रुपये काय झालाय, नफा झालाय, सॉरी तोटाच म्हणतोय मी, 2 रुपये नफा झाला. म्हणजे याचा अर्थ मी ही वस्तू 6 ला विकल्यामुळे काय असणार आहे, 2 रुपयाचा नफा झाला. म्हणजे वस्तू होती कितीची, 4 ची, वस्तू होती 4 ची, कारण नफा झाला ना, मी सुरुवातीला तोटा बघितलं, नफा झाला तर वस्तूची खरेदी आहे 4 रुपये. आता 4 रुपयाची वस्तू जर समजा 3 रुपयाला विकली तर कोणीही सांगेल की हो बारका पोरगा ज्याला काही माहित नाही त्यांना पण सांगाल, पहिलीचा पोरगा सांगाल 4 ची वस्तू 3 ला विकली म्हणजे 1 रुपया तोटा झाला. आता पहिलीच्या आणि आपल्या पोरामध्ये काय फरक आहे, टक्के काढायचा फरक आहे. आणि सगळ्या गावाला सांगितलेलं आहे टक्के काढायचे कसे, भाई 1 रुपयाचा तोटा कोणावर आहे, खरेदी किमतीवर, तर 100ला किती, उत्तर किती आहे, 25% तोटा. पर्याय क्रमांक 3. किती जण चाललंय, किती जण झाले, येस आलं सर्वांना, क्लिअर आहे. काय सांगतो, एकदम सिंपल आहे. तुम्ही दुकानदार आहात किंवा मी दुकानदार आहे, ही पेन 4 ची आहे, 4 ची पेन सॉरी किती 6 ला पेन विकल्यानंतर त्याच्यावर 2 रुपये नफा झाला. म्हणजे ही पेन आहे 4 ची, 4 ची पेन 3 ला विकला, 1 रुपया तोटा कोणावर, 4 वर. तो उत्तर आहे तुमचं 25%. घ्या पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही. चला ताबडतोब उत्तर आलं पाहिजे बघा. सर तुमचं लेक्चर केल्यामुळे आता मला पोलीसच नाही एमपीएससी ची तयारी करू वाटत आहे, पोलीस भरती खूप सोपी वाटत आहे. येस चला लवकर लवकर चला पुढचे प्रश्न घ्यायचे. तर दिल नहीं मानता बस वरना महसूस तो मुझे भी हो गया है कि उसके दिल में मेरी जगह पहले जैसी नहीं रही. शाबाश बाबा, थोडस लक्ष राहू द्या. येस सिंपल सा प्रश्न आहे. 75 रुपयाची वस्तू, 75 रुपयाची पेन भाऊने विकली कितीला, 105 ला. अरे पहिली दुसरीच्या पोराला वजाबाकी, तेवढंच वजाबाकी तुम्हाला करायचा. कितीचा नफा झाला, 30 चा. नफा नेहमी कोणाला असणार आहे, खरेदी किमतीवर. 30 चा नफा 75 वर, 100 ला किती, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 धाई 30, 10 चौक 40. तर उत्तर आहे 40% नफा. प्रश्न आला परभणी पोलीस भरती. येस एवढं सोपं नका बघा. येस आता हे घ्या, ते जरा सोपं, जास्त सोपं चालतं, ते जरा जास्त सोपं चालतं. कारण मी मान्य करतो की आजचे प्रश्न मी नाही काढले. चला रामने 220 रुपये प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकत घेतले. ठीक आहे, 220 रुपयाला 1 असे एकूण घेतले किती शर्ट, 4. त्यानं 2 दिवसांनी शेजाऱ्याला 1000 रुपयाला ते 4 शर्ट विकले. ठीक आहे, मग तुम्हाला विचारलं किती टक्के नफा आहे, किती टक्के नफा आहे. 3 5.5 5.5. येस एमपीसी ट्रिक्स, थँक्यू सो मच. बघा 220 रुपयाला 1 शर्ट असे घेतले किती शर्ट भाऊना, 4 शर्ट घेतले. 220 रुपयाला 1 शर्ट असे घेतले किती शर्ट, 4 शर्ट. तर भाऊची खरेदी किती झाली, 880. आणि ते जेवढे शर्ट घेतले तेवढे शर्ट विकायले, म्हणजे 4 शर्ट विकले कितीला, 1000 ला, 1000 ला. मग सांगा भाऊचा नफा किती व्हायला, सांगा किती व्हायला. 0 10तून 8 गेला, 2 9तून 8 गेलाय, किती झाला 120 चा. आता कोणी पण सांगेल ना, आपल्याला तेच करायचं आहे की 880 ला घेतलेली वस्तू 1000 ला विकायला म्हणजे नफा झाला 120 चा. पण भावा तुझा प्रश्न शेकडेवारी मधला आहे ना, नफा तोटाचा आहे, किती टक्के नफा झाला. तर तुम्ही सांगसाल की 120 चा नफा कोणावर, खरेदीवर, 880 वर. पण पाहिजे कोणावर, 100 वर. 0 0 कॅन्सल, 4 त्रिकम 12, 4 22 88, 2 11 22, 2 50 100, 150 भागिले 11, 150 भागिले 11, 11 1 11, राहिले किती 4, 11 3 33, राहिले किती 7, 11 3 66, राहिले किती 4, 11 3 33, 13.63%. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. येस पर्याय क्रमांक 2. काय केलंय, 220 रुपयाला 1 शर्ट असे 4 शर्ट घेतले.
तर एकूण खरेदी झाली 880. आता चेक करायचं आहे प्रश्नामध्ये की जेवढे शर्ट घेतले तेवढे शर्ट विकले का, राईट. जर समजा इथं 3 किंवा 5 असेल तर तुम्हाला एका शर्टची किंमत काढावी लागली असते. आणि मग त्यानंतर काय असेल की तुम्हाला नफा झाला 120चा. पण प्रश्न तुमचा आहे कशावर, समजा प्रश्न आहे तुमचा कशावर आहे बघा, शेकडा नफा. तर 880 वर 120, 100ला किती, तर उत्तर आहे 13.63. पुढचा प्रश्न. येस, पुढचा प्रश्न. 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला. अठ्ठेचाळीस संत्री विकल्याने, येस येस राजू भाऊ, थँक्यू सो मच. बहुतेक सहस्त्र कोणला सगळ्यांनाच भाषण लय आवडलंय. येस, थँक्यू सो मच. बघा, इस्लापूरला एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला. म्हणजे एक सिंपल सी स्टोरी आहे. काय सांगितलेलं आहे, मी जर दुकानदार असेल आणि मी 48 संत्री विकायलो, पण त्या 48 संत्र्यावर काय असणार की मला नफा झाला. 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमतीवर नफा झाला. म्हणजे याचा अर्थ मी वस्तू घेतल्या किती, खरेदी किती असणार आहे 40, नफा किती आहे 8चा. ठीक आहे, याच्यावर कॉमन प्रश्न आहेत. जसं की 33 मीटर कापड विकल्याने 33 मीटर कापड विकल्याने 11 मीटर कापड विक्री किमतीवर नफा झाला. तर याचा अर्थ असा आहे की नफा किती मीटरवर राहिलाय, 22 मीटरवर 11 मीटरचा नफा. सेम. ठीक आहे, जसं की आणखी एक प्रश्न आहे की 20 संत्री विकल्यानंतर 4 संत्र्यावर नफा झाला. म्हणजे खरेदी किती आहे 16. पण तुम्ही या सगळ्या प्रश्नामध्ये काय सांगणार, 22 मीटरवर 11 मीटरचा नफा, 16 संत्र्यावर 4 संत्र्याचा नफा, आणि इथं किती 40 संत्र्यावर 8 संत्र्यांचा नफा. तर 100ला किती, तर भावा उत्तर असणार आहे 20%. आन्सर आहे 20%. क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे, पेपरला प्रश्न आलेले आहेत. जसं की बघा, 33 मीटर कापड विकल्याने 11 मीटरचा नफा झाला. 33 मीटर बघा, 33 मीटर कापड विकल्याने 11 मीटरचा नफा झाला. म्हणजे खरेदी किती 22 आणि नफा किती व्हायला 11चा. म्हणजे 22 वर 11चा नफा झाला. 20 संत्री विकल्याने 4 संत्र्यांचा नफा झाला. म्हणजे खरेदी किती 16, नफा किती 4चा. म्हणजे 16 वर 4चा नफा. सेम 48 संत्री विकला, त्याच्यामध्ये 8 संत्र्यांचा नफा, म्हणजे खरेदी आहे 40. 40 वर 8चा नफा, 100ला किती, उत्तर आहे तुमचं 20%. येस. मीनाबाईने ठोक व्यापाराकडून 30 साड्या 9,700 रुपयांना खरेदी केल्या व ते सर्व साड्या 460 रुपयांना एक या दराने विकल्या. तर त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा किती. ऑनलाईन ऍपचं नाव मॅथ्स बाय सचिन सर आहे, पण एक दिवस थांबा, नवीन बॅच येऊन जाईल बघा. लाईव्ह असली तर असं नाही तर रेकॉर्डेड असणार आहे बघा. रेकॉर्डेड 4 नंबर 4 नंबर 4 नंबर, सगळ्यांचा आन्सर येत आहे 4 नंबर. पहिले प्रश्न काय सांगते समजून घेऊया. बाईने किती साड्या घेतल्या, 30 साड्या घेतल्या. एका साडीची किंमत किती आहे 9,700, सॉरी किती 30 साड्या घेतल्या, एकूण 9,750 ला. बरोबर आहे. म्हणजे 9,750 रुपयामध्ये
एकूण साड्या आल्या किती 30, तर 0 0 कॅन्सल, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 पाचा 15, म्हणजे एका साडीची खरेदी किती आहे 325. म्हणजे एक साडी घेतली 325 ला आणि ती एक साडी विकायला कितीला 460 ला. एक घेतली 325 ला आणि एक साडी विकायली 460 ला. मग नफा किती व्हायलाय 10तून 5 गेला 5 राहिलाय, 5तून 2 गेले 3 राहिले, 4तून 3 गेला 1, किती नफा झाला 135 चा. सॉरी त्यांना किती नफा झाला असेल, शेकडा नफा नाही विचारला त्यांनी, शेकडा नफा नाही विचारला त्यांनी. तर याला काय करावं लागेल तुम्हाला सिंपल 460 गुणिले काय करा 30, शेकडा नफा नाही विचारला तुम्हाला. 3 संग 18, 3 चौक 12 ने 13, 13,000 किती झाले तर 800, 13,800 मधून किती मायनस करायचे 9,750. 0 10तून 5 गेले 5 राहिले, 7तून 7 गेला 0 राहिलाय आणि 13तून 9 गेले 4, तर उत्तर आहे 4,050. जर समजा तुम्हाला शेकडा विचारला असतं तर मी ज्या मेथडनं सॉल्व्ह करत होतो त्या मेथडनं सॉल्व्ह करायचं. अदरवाईज तुमचा आन्सर किती असणार आहे 4,050. कारण घेताना तुमचे पैसे किती खर्चले 9,750 आणि एका साडीची किती विक्री आहे 460, तर एकूण साडीची किंमत किती 13,800, तर नफा झाला 4,050 चा. सोपा प्रश्न आहे, बिलकुल काहीच दम नाही प्रश्नामध्ये. लेक्चर उद्या दिसणार नाही, मी नांदेडला राहतो. येस, 5,000 रुपयाचे टेबल विकला कितीला 6,500 ला. 2 0 कॅन्सल, 5 10 50, 5 13 65, 10 वर 3 रुपये म्हणजे उत्तर आहे किती 30%. विषयच नाही बाबा. एक विक्रेता 10% किंमत वाढून 10% सूट देतो, तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो. चांगला सगळ्यात बेस्ट प्रश्न आहे आजचा, ज्या म्हणजे जेवढा मी बघितलं आतापर्यंतचे प्रश्न त्यातला बेस्ट प्रश्न आहे बघा. चला उत्तर आलं सर्वांचं. एका विक्रेत्याने वस्तूला काय केले पहिले किंमत वाढवली, बरोबर आहे. किंमत वाढवली पहिले, कितीने वाढवली 10%, आणि किंमत वाढवल्यानंतर त्यावर 10% सूट दिली. एक प्रश्न होता, पाठवून द्या मालक, काय प्रश्न होता पाठवून द्या. येस, 10% वाढून 10% सूट दिली, तर सांगा प्लस वाढवली म्हणजे +10, सूट म्हणजे -10, प्लस मायनस मायनस 10 गुणिले 10 भागिले 100. +10 -10 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, उत्तर आहे 1% तोटा. 1% तोटा. पर्याय क्रमांक 3 सगळ्या गावाचं उत्तर 3 आलंय आणि काही जणांचं उत्तर 1 आलं आहे. ना नफा ना तोटा. भावांनो तुम्हाला लई गरज आहे क्लासची बघा, कोणाचाही क्लास करा पण तुम्हाला क्लासची लई गरज आहे बघा, ठीक आहे. कोणाचा करायचं ते माहित नाही पण तुम्हाला क्लासची गरज आहे बघा. 11 पुस्तकांची किंमत 92.4 आहे, 15 पुस्तकाची किंमत किती होईल. चला हा नफा तोट्याचा प्रश्न नाहीये पण सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. पहिल्यांदा सर्वात शेवटी सोडूया आपण म्हटल्यास. 11 पुस्तकांची किंमत 92.4 आहे, तर 15 पुस्तकांची किंमत किती. चला 11ची पुस्तक 92.4 आहे, तर 15 पुस्तकांची किंमत किती आहे. 11 8 88, 11 4 44, 15 8 120, 15 चौक 60, 126. विषय खतम जागेवरच. शाबाश, वा, आला चांगला प्रश्न. येस, आला चांगला प्रश्न आलेला आहे. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती. लावा ताकद आता. याच्यावरच मेरिट आहे माय पिल्या, याच्यावरच मेरिट आहे, याच्यावरच बुलेट आहे आणि याच्यावरच मेरिट आहे बघ.
काय येतं आन्सर? 2 4 3 2 4 1 1 2 2 2 3 1 3 1 1 4 1 1 4 2 1 1 शाबाश. चला काय येईल आन्सर? उगं नाही माय, सोपं जरी दिसलं तरी कार्यक्रम बिघडू शकते बघा. येस, कार्यक्रम बिघडला आहे की नाही? विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट आहे. सांगा मला, जर समजा तुमचा तोटा 1 रुपयाचा असेल तर विक्री किती आहे सांगा? विक्री 2 आहे, बरोबर आहे. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट आहे. अरे म्हणजे याचा अर्थ मी ही पेन 2 ला विकल्यानंतर माझा 1 रुपया तोटा झाला, 1 रुपया गेला माझा. म्हणजे खरेदी किती आहे सांगा? 3 रुपये. खरेदी किती आहे? 3 रुपये. 2 वाले गार, 2 वाले गार, 1 वाले गार. हे 3 वाले कोण आहेत बघू द्या मला. हिचे शेवट आहे बघा. 3 वाल्याला अत्यंत गरज आहे बॅच लावायची, चांगल्या बॅच लावायची गरज आहे बघा. येस, ठीक आहे, समजलं सर्वांना? अरे विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट आहे म्हणजे जर 1 रुपया जर तोटा असेल तर विक्री 2 रुपये. आणि मी काय सांगितलं की पेन 2 रुपयाला विकल्यानंतर माझ्या खिशातला 1 रुपया गेला, माझा 1 रुपया लॉस झाला. म्हणजे माझी खरेदी कितीची आहे? 3 ची आहे, बरोबर. मग 3 रुपयावर 1 रुपया तोटा, 100ला किती बाबा? 100/3, 4 नंबर. येस, शिवशंकर चाकोटे, थँक्यू सो मच. त्या दिवशी कार्यक्रमाला, इस्लामपूर कार्यक्रमाला खूप जण आलते, सगळ्यांना भाषण आवडलेलं आहे असं म्हणता येतं. थँक्यू सो मच. येस, परमेश्वर पाटील, शांत बसावंच लागते. कुठं आहे मोबाईल? कोणाचा आहे? 1 2 3 वाले गार झाले. 1 वाल्याला 2 वाला आणि 1 वाला सगळ्यात फुल कॉन्फिडन्स. जाऊ द्या, काय हरकत नाही होते. आणि हेच तर शिकायचं ना आपल्याला. मग एक आलेल्या प्रश्न म्हणजे आपली ताकद वाढली, न आलेले प्रश्न दुप्पट ताकद वाढली. म्हणजे उद्या पेपरला जे येणार आहे ते आज क्लिअर होऊन चालेल ना आपलं. येस, कलोय की चाचा, थँक्यू सो मच. येस, संदीपने 5 लाख रुपयांची गाडी 6% नफ्याने विकली, तर तुम्हाला विचारलं की किती रुपये मिळतील? 5 लाखाची गाडी 6% नफ्याने विकली म्हणजे याचा अर्थ 30,000 रुपये एक्स्ट्रा भेटणार. म्हणजे 5,30,000 गाडीची किंमत. चला पुढचा प्रश्न. हे पहिलेच झाला प्रश्न आपला. एवढे प्रश्न बाद कसे टाकलेत मला त्यांना, तरी सॉल्व्ह करा. मनासारखा प्रश्न एकच आलता. चला काय हरकत नाही. 10 रुपये नफा, 50 वर उत्तर आहे 20%. नेक्स्ट. रमेशने 2% दलाली घेऊन गणेशकडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयाला पडेल? 2 लाखाचे 10% 20,000, 1% 2,000, 2% 4,000, 2,04,000. पर्याय क्रमांक 2. येस, मी प्रश्न घेतो तुम्हाला चांगला. एका विक्रेत्याने 4,500 रुपयाच्या 2 एका विक्रेत्याने प्रत्येकी 4,500 रुपयाच्या 4,500 रुपयाच्या 2 वस्तू खरेदी केल्या. 2 वस्तू खरेदी केल्या.
पहिल्यावर 14% नफा, तर दुसऱ्यावर 12% नफा झाला, तर एकंदरीत नफा किती? एकंदरीत नफा किती? येस, मल्हार नक्कल मारत आहे. कोणाची नक्कल मारत आहे माहिती, पण नक्कल मारत आहे. शाबाश. आता मला सांगा की या प्रश्नाचं उत्तर ज्यांना ज्यांना आले ते कोण आहेत, आणि ज्यांना उत्तर आले नाही ते का परेशान आहेत सांगा मला. किती आलं? यायला पाहिजे, सकाळी झालेलं आहे लेक्चर मध्ये. 13 13 13 13 13. येस राजूभाऊ, थँक्यू सो मच. येस, शाबाश. खरेदी किंमत सारखीच आहे, खरेदी किंमत सारखी आहे, तर 14% प्लस 12% भागिले एकूण वस्तू 2, तर 26 भागिले 2 वस्तू. उत्तर आहे तुमचं किती? 13%. उत्तर आहे 13%. चला पुढचा प्रश्न. एक वस्तू, आखरी लेवलचा प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न कुठेच भेटणार नाही बघा, क्लास कोणीच सोडायचा नाही. हा प्रश्न तुम्ही कोणालाही दाखवून बघा, तुमच्यापेक्षा फास्ट कोणाला जमणार नाही. एक वस्तू 75 रुपयाला विकल्याने, एक वस्तू 75 रुपयाला विकल्याने खरेदी किमती एवढा, खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किती? खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किती? येस, याला काय करायचं बघा. 75 चे 2 भाग पाडा. 15 5 75, 75 चे 2 भाग, 25 त्रिक 75. तर असे वेगवेगळे भाग होतील, पण आपल्याला फरक 10चा पाहिजे. इथं फरक 10चा आहे का? नाहीये. फरक 10चा पाहिजे, असे 2 भाग पाडा. क्लिअर? 75 चे 2 भाग पाडा ज्यांचा फरक 10चा आहे, आणि मग त्याच्यानंतर जी लहान संख्या आहे त्याला 0 लावा. उत्तर आहे 50. उत्तर आहे 50. 50 50 50 50. अरे बघा ना, 50 वर 50% नफा झाला. 50 वर 50% नफा झाला म्हणजे 25 रुपयाचा नफा झाला. मग आता सांगा, खरेदी किंमत 50, नफा 50, वस्तू विकली 25% नफ्याना, म्हणजे वस्तू विकली 75 ला. तर बघा, एक वस्तू 75 ला विकल्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा झाला. फरक 10चा का? उद्या क्लासमध्ये. फरक 10चा का? उद्या क्लासमध्ये. ज्यांनी ज्यांनी क्लासला आहे त्यांना समजून जाईल फरक 10चा का घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न. फरक 10चा घ्यायचा. फरक 10चा आणि लहान संख्येला 0. फरक 10चा आणि लहान संख्येला 0. क्लिअर आहे सर्वांना? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घ्या. एक वस्तू 96 रुपयाला विकल्याने खरेदी किमती एवढा नफा झाला. एक वस्तू 96 रुपयाला विकल्याने. अहो लय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय सांगितलं? 2 भाग करायचं. 2 भाग करायचे, लहान संख्येला 0 लावायचं. बस लय विचार करायचा नाही. काय समजा त्याच्यामध्ये? अरे समजायच्या नादामध्ये लोकांचे लग्न होऊन लेकरं बाळ व्हायले, तर काय पटत काय समजून घ्यायचे?
साजन काय झालं? काही झालं नाही युवराज भाऊ. येस 7. आणखी मानकरी, शेवटचे मानकरी, पहिले मानकरी अमोल भाऊ, विषयच नाही. काही गरज आहे समजायची? याचं वेगळंच आहे योगेशचा. काय टाईप करायला की काय नाही, की कोणाचं स्वप्न बघायला की 60च आहे, मला 70 टाईप झाले. येस आता परत 7 टाईप करते बघा त्यांना आता. येस 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 शाबाश. हे 9च बघा. आता काय गरज आहे? गरज आहे काही समजून घ्यायची? अरे जी गोष्ट ऑलरेडी आपली आहे तिला काय समजून घ्यायचं मला सांगा बरं. मान्य आहे की आपलं सगळं. चला 96चे 2 भाग, 96चे 2 भाग, 16 सकी 96, लहान संख्येला 0 लावून टाकलं, तर आहे 60. पर नका नाराज हो, अजून एक प्रश्न घ्या. नाराज व्हायला तुम्ही, नाराज होऊ नका तुम्ही. हे परमेश्वर, आपल्याकडे डिक्शनरीच आहे याचं, काय वेळ लागते याला? एक वस्तू, अरे एक वस्तू 56 रुपयाला विकल्याने खरेदी किमती एवढा नफा झाला. सांगा नफा किती, ती संख्या, खरेदी किती? काय कौशल्य पाटील सकाळी आलं नाही टार्गेट बॅचला, गायब झाल्या, कसं पास सांगून आलो मी? अहो कुठून अमोल भाऊ, कुठून? येस शाबाश. कसं अमोल भाऊ, कसा कार्यक्रम बिघडला म्हणालो? येस शाबाश शाबाश. हे कोणालाही दाखवा, काही गरजच नाहीये. आता हे का आलं, कसं आलं ते लेक्चर मध्ये मी सांगितलंच आहे. युट्यूब आपल्या ऑनलाईनच्या बॅच मध्ये सांगितलेलं आहे, ऑफलाईनच्या बॅच मध्ये पण सांगणार आहे. बाकी तुमची मर्जी. 14 चोक 56, लहान संख्येला 0 लावला. शेकडा तोटा असेल तर मालक आहे की आपली बॅच. येस ठीक आहे. ओके तर बघा 29 प्रश्न झालेले आहेत. येस 29 प्रश्न झाले तर याला चॅलेंजेस नाही बघा. एक बॅनर ग्रुपवर टाकेल बघा, सगळ्यांनी शेअर करा. उद्या 8:30 वाजता कंधारला नवीन बॅच सुरू होत आहे. सगळ्यांना सांगा एक महिनाभर तुमचा टायमिंग 8:30 वाजता असेल, त्याच्यानंतर तुमचा टायमिंग 10 वाजता असणार आहे. बरोबर आहे? अमोल भाऊ लई पुढे गेले, मला अभिमान आहे. तुमचा पहिला रिझल्ट आहे अमोल भाऊ वाडीकर. येस 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 थँक्यू सो मच गोमाशे साहेब. उमरीचे का सर? मी सांगितलं ना. येस 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 ओके. सकाळी 8:30 वाजता नवीन बॅच आहे. बॅनर टाकतो, बॅनर सगळ्यांनी स्टेटसला ठेवायचा आहे आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे बघा. उद्या जबरदस्त प्रश्न घेऊन येऊया नफ्या तोट्याचे. क्लिअर? बाय सर, बाय राजू. येस जुनी बॅच 8:30लाच आहे. या हॉलवर एक आणि त्या हॉलवर एक. जवळा बाजार. येस जवळा बाजार, थँक्यू सो मच. जुन्या बॅचचं कसं आहे सर? अहो तुम्ही तुमच्या टायमिंगला या, मी सगळं बरोबर करतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बॅच टायमिंग सकाळी 8:30 वाजता. एक घ्या 30 होतात. जुन्या बॅच वाले तुम्ही या की उद्या, तुम्हाला काय राहिले तुम्ही या उद्या. येस ठीक आहे. तर बाकीचा कार्यक्रम उद्या होईल. थँक्यू सो मच. भेटूया उद्या. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र.
येस लखन, नो डाऊट, काही टेन्शन घेऊ नका. येस, दुसरा हॉल तिथंच आहे. दुसरा, तिसरा, चौथा सगळे हॉल तिथंच आहेत.